त्या राहुलजींच्या प्रेस कॉन्फरन्स मधली जी गोष्ट आहे ती तर धक्कादायकच आहे. म्हणजे तुमच्याही चॅनल्सवर दाखवली की जी व्यक्ती भारतातच राहत नाही त्या व्यक्तीने इतक्या वेळा मतदान केलंय की एका सशक्त लोकशाहीचा ज्याला सार्थ अभिमान आपल्या प्रत्येक भारतीयाला आहे तिथे एवढा घोळ मतदार याद्यांमध्ये जर होत असेल. 2-3 गोष्टी झालेल्या आहेत. महाविकास आघाडी, मनसे आणि काही मित्रपक्ष या सगळ्यांनी जाऊन एक तर इलेक्शन कमिशनची वेळ घेतली होती दिल्लीला आणि त्याच्यात आमच्या पदरात काहीच पडलं नाही. कारण का एवढा पुरावा दाखवूनही डेलिगेशनला मौनच झालं तिकडे. म्हणजे डेलिगेशन प्रश्न विचारत गेले आणि समोरून काही उत्तरच आलं नाही. म्हणजे ना होकार ना नाकार काहीच नाही. त्यामुळे हे दुर्दैव आहे की इलेक्शन कमिशननी एवढे पक्ष तिथे गेलेले असताना एवढा एव्हिडन्स नेलेला असतानाही काहीच त्यांच्याकडून आलं नाही. आमच्यासाठी खूप चिंताजनक आणि खूप काळजी करण्यासारखं आहे. त्याचबरोबर आज राहुलजींची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या राहुलजींच्या प्रेस कॉन्फरन्स मधली जी गोष्ट आहे ती तर धक्कादायकच आहे. म्हणजे तुमच्याही चॅनल्सवर दाखवली की जी व्यक्ती भारतातच राहत नाही त्या व्यक्तीने इतक्या वेळा मतदान केलंय ते म्हणजे हे हास्यास्पदच झालेलं आहे. म्हणजे दुर्दैव आहे की इलेक्शन कमिशन सारखी अतिशय गंभीर संस्था जी या देशाचं लोकशाही ही या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही ज्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे त्या लोकशाहीमध्ये आज अशा बातम्या येतात आणि हे सगळं डेटा ड्रिव्हन आहे. जे राहुलजींची जी प्रेस कॉन्फरन्स आज झाली फाईल एच, तर ती फाईल एच मध्ये डेटा ड्रिव्हन आहे. त्याच्यात माझी विनंती तुम्हाला राहील की तुमच्या सगळ्या बीट्सनी नेहमीप्रमाणे आम्ही आरोप केल्यावर फील्डवर जाऊन हे सगळं व्हेरीफाय करावं. पण ताई तुम्ही एवढे पुरावे दिले होते निवडणूक आयोगाला आणि आता निवडणूक आयोगाने सांगितलं आहे की डबल वोटर्स द्यायचे आहे, मात्र किती आहे हा आकडा त्यांच्याकडे नाही किंवा त्याचं उत्तरही त्यांना देता आलं. माझा प्रश्न आहे की ते रोखणार कसं डबल मतदान, म्हणजे दुबार मतदान थांबवणार कसं हा माझा प्रश्न आहे. ह्याचं कारण असं एवढं तंत्रज्ञान आहे, एवढा मोठा AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एवढे नवीन ऍप्स निघाले आहेत. ह्याच्यात दुबार मतदान नॅरो करणं हे काय फार अशक्य नाही आहे भारत सरकारला. तर मग भारत सरकार का त्याच्यावर ऍक्शन घेत नाहीये हे मला समजत नाही. शक्यता नाकारता येत नाही कारण अनेक गोष्टी महाराष्ट्रात आणि देशात होत असतात. त्याच्यामागे अनेक दबाव तंत्र असण्याची शक्यता आहे. कारण पटकन कधी कधी बिना इन्क्वायरीची क्लीन चिट दिली जाते. आम्ही एवढा डेटा दिला तरी एक शब्द इलेक्शन कमिशन काढत नाही, ना हो म्हणते ना नाही म्हणते. आणि अनेक वेळा जेव्हा आपण गप्प बसतो याचा अर्थ आपलं समर्थन त्या गोष्टीला आहे असा त्याचा अर्थ होतो. खरं तर हे इलेक्शन घेण्यातच काही मतलब नाहीये. कारण दुर्दैव आहे की मी हे जड अंतःकरणातून म्हणते की एका सशक्त लोकशाहीचा ज्याला सार्थ अभिमान आपल्या प्रत्येक भारतीयाला आहे तिथे एवढा घोळ मतदार याद्यांमध्ये जर होत असेल तर त्या क्लीन करून एखाद्या महिन्यात, कारण का तंत्रज्ञान एवढं बदललेलं आहे आणि चांगलं आणि सोपं करतं आपलं आयुष्य, तर पटकन 1 महिना 15 दिवसात 2 महिन्यामध्ये हे सगळ्या यादा नीट करून जानेवारीमध्ये इलेक्शन घेऊ शकत होते. काहीच घाई नाही. एवढी घाई काय झाली या महाराष्ट्र सरकारला? 7 वर्ष घाई नाही झाली. एकदम आता असं काय झालं की जितके आरोप आला धार वाढत गेली तेवढी त्यांना इलेक्शनची घाई झाली.